नमस्कार, मी कोमल. आज आपण कर्नाटकमध्ये किंवा साऊथमध्ये जो नाश्ता केला जातो त्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे म्हैसूर भजी बोलतात तिकडे, म्हैसूर बोंडा भजी असं म्हणतात. तर त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. तर मी इथं मैदा घेतलेला आहे 1/2 किलो आणि दही घेतलेलं आहे. तर हे पीठ जे आहे ते दह्यामध्येच भिजवलं जातं आणि मला जर वरती दही लागलं तर मी एक्स्ट्राचं दही घेणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मी वाटीमध्ये दही काढून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना जेवढं दही लागेल तेवढं मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, मी अशा पद्धतीनं हे पीठ जे आहे ते दह्यामध्येच पूर्ण मळून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, खायचा सोडा टाकणार आहे मी. थोडंसं आल्याचा तुकडा आहे तो किसून याच्यामध्ये टाकणार आहे. शक्यतो आलं किसूनच टाकायचं, नाहीतर कट करून टाकले की ते छोटे छोटे जे तुकडे असतात ते असं दाताखाली लागले की खायला भजी छान लागत नाही. त्यासाठी मी शक्यतो किसूनच टाकते आलं. अगदी थोडेसे जिरे टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. परत एकदा हे पीठ जे आहे ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा वगैरे टाकलेला आहे त्यामुळं. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची जरी टाकली किंवा काळी मिरी टाकली तरी सुद्धा चालेल. थोडंसं हिंग सुद्धा टाकणार आहोत आपण या पिठामध्ये. चिमूटभर हिंग टाकणार आहे मी. हिंग टाकल्यानंतर परत एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे मी मळलेलं आहे. खूप पातळ पण नाही किंवा खूप घट्ट सुद्धा करायचं नाही हे पीठ. तर इडली डोसा वगैरे आपण बनवतो, वडे वगैरे, पण अशा पद्धतीने एकदा म्हैसूर भजी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्वांना खूप आवडतील. तर खायचा सोडा वगैरे आपण टाकलेला आहे त्यामुळं शक्यतो एकाच बाजूने असं पीठ फेटून घ्या. जेवढं जास्त तुम्ही पीठ फेटून घ्याल तेवढे भजीसुद्धा छान आतून सॉफ्ट होतील. आता हे पीठ आहे ते मी 10 मिनिटासाठी, कमीत कमी 10 मिनिट आणि जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर मी आता हे फक्त 10 मिनिटासाठी ठेवणार आहे. पीठ 10 मिनिटासाठी भिजायला ठेवते. तोपर्यंत आपण याच्यासोबत खायला लागणार आहे ती खोबऱ्याची चटणीसुद्धा बघूया कशी बनवायची ते. तर हे बघा, चटणी करण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत. 2-3 लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी टाकलेल्या आहेत खोबऱ्यामध्येच आणि छोटासा आल्याचा तुकडा सुद्धा टाकलेला आहे. 2-3 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या सुद्धा मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून म्हणजे बारीक करायचं आहे. तर मी सुरुवातीला असंच बारीक करते आणि नंतर थोडंसं पाणी मिक्स करून मी थोडीशी पातळ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी चटणीसाठी जे आपण खोबरं वगैरे घेतलं होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर ते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा बनवलेले नाही. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे ते. तर याच्यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे चटणीसाठी. त्यासाठी मी तडका पॅन घेतलेला आहे, तो गरम करायला ठेवलेला आहे. तडका पॅन व्यवस्थित गरम होऊन द्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर खोबरं बारीक करताना ज्यावेळेस मी लसूण आलं वगैरे टाकलं त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर कट करून जरी टाकली तरी चालते, पण मी आज कोथिंबीर टाकलेली नाही. तर इथं तडका पॅन गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकून घेते सुरुवातीला मी त्याच्यामध्ये.
तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे. गॅस बंद करून घेते. कढीपत्त्याची पानं, आणि अगदी थोडंसं हिंग टाकणार आहे मी. हिंग टाकल्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळं हिंग टाकते मी चटणी बनवताना. आणि हा जो तयार केलेला तडका आहे तो या खोबऱ्यामध्ये टाकून घेणार आहे, जे आपण चटणीसाठी बारीक करून घेतलं होतं. तर तडका टाकल्यानंतर खूप छान असा वास येतोय बघा. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता लास्टमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवी असेल तर या चटणीमध्ये वरून जरी कोथिंबीर टाकली थोडीशी तरी सुद्धा चालेल, किंवा अशीच खायला सुद्धा छान लागते ही चटणी. हे बघा, तर तयार आहे खोबऱ्याची चटणी. आता आपण भजीसाठी, मैसूर भजीसाठी मैदा भिजायला ठेवला होता, तो 10 मिनिटे झालेली आहेत. तर आता आपण भजी बनवणार आहोत. तर हे 10 मिनिट जे आपण भजीसाठी पीठ ठेवलं होतं, तर ते 10 मिनिटासाठी आता भिजवून झालेलं आहे. तर आता आपण भजी करायला घेऊयात. तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी एकच भजी टाकून घेते बघून, म्हणजे गरम झालंय का नाही तेल बघण्यासाठी. तर तेल गरम झालेलं आहे. तर मी मैसूर भजी बनवायला सुरुवात करते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये भजी बनवून घ्या. छोटे आवडत असतील तर छोटे, किंवा मोठे जरी बनवले तरी चालतात. कढईमध्ये जितके बसतील तितके भजी टाकून घेते मी. तर मीडियम गॅसवरती हे भजी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे भजी जे आहेत ते आता पलटी करून घ्यायचे आहे आपल्याला. बारीक गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत भजी. तर हे बघा, भजी छान असे तळून झालेले आहेत. तर अशाच रंगावरती सगळे भजी तळायचे आहेत आपल्याला. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी होतात ही भजी. तर मी या ताटामध्ये काढून घेते. हे बघा, तर अशाच पद्धतीने सगळे भजी तळून घ्यायचे आहेत. तर हाताने जर नसेल तुम्हाला बनवायचे तर चमचा जरी घेतला तरी चालेल. तर मी छोटीवाली अशी पळी आहे आमच्याकडे, मी त्याने बनवून घेणार आहे. नाश्त्याचा चमचा जरी घेतला तरी सुद्धा चालेल, छोटावाला. तर अशाच पद्धतीने चमच्याने सगळे भजी बनवायसाठी टाकणार आहे. तर मी भजी नंतर अजून कढईमध्ये असेच टाकून घेतलेले आहेत चमच्याने.
म्हणजे हाताने जर तुम्हाला टाकायचे नसतील तर चमच्याने सुद्धा तुम्ही बनवू शकता. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं मी सगळे जे मैसूर भजी आहेत ते तळून घेणार आहेत. तर गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत भजी जे आहेत ते. तर हे भजी वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे होतात. तर हे बघा तयार आहेत म्हैसूर भजी आणि सोबतच खोबऱ्याची चटणी. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ही भजी ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. तर नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने साऊथ साईडचे मैसूर भजी